नमस्कार. आज आपल्याला विनिमय दर, चलनाचा विनिमय दर, रेट ऑफ एक्सचेंज याबद्दल माहिती देण्यासाठी ज्येष्ठ अर्थशास्त्री प्रोफेसर JF पाटील इथे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. मला आपल्याला असं विचारायचं आहे की राष्ट्राच्या सार्वभौमत्वाची जी विविध लक्षणं असतात त्यातली प्रमुख लक्षणं कोणती? राष्ट्राच्या सार्वभौमत्वाची काही महत्वाची लक्षणं, त्यामध्ये त्या राष्ट्राचं संविधान किंवा घटना, त्या राष्ट्राचं लष्कर, त्या राष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ, त्या राष्ट्राची लोकसंख्या ही अतिशय महत्वाची मूलभूत लक्षणं मानली जातात. अच्छा. ही जी लक्षणं सांगितली यातलं आर्थिक क्षेत्रातलं किंवा थोडं सोपं विचारायचं तर सगळ्या लोकांशी संबंधित असलेलं असं कोणतं लक्षण सांगता येईल? पहिली गोष्ट अशी की आर्थिक धोरण, आपल्या देशातल्या लोकांचं आर्थिक जीवन कसं असावं याबद्दल धोरण ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हे सार्वभौमत्वाचं, आर्थिक सार्वभौमत्वाचं मूळ लक्षण. बरोबर. पण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं त्या देशाच्या सरकारनं सर्क्युलेशनमध्ये आणलेलं, व्यवहारात आणलेलं जे चलन असतं ते चलन हे अतिशय महत्वाचं सार्वभौमत्वाचं लक्षण आहे. अच्छा. म्हणजे चलन हे बहुतेक सगळ्या लोकांना माहित असलेलं एक वैशिष्ट्य आहे, क्षणाक्षणाला वापरलं जातं. तर मला थोडी चलनाची त्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या चलनी नोटा असतात, बरोबर, त्या नोटांच्यावर एक वाक्य लिहिलेलं असतं, आय प्रॉमिस टू पे द बिअरर ए सम ऑफ रुपीज 5, 10, 100 काय असेल ते. म्हणजे सरकारनं त्या कागदाच्या तुकड्याच्या माध्यमातून संबंधित कागद धरणाऱ्या माणसाला म्हणेल तेव्हा तितकी रक्कम देण्याचं वचन दिलेलं असतं आणि त्या वचनामुळे ते सरकारचं प्रतीक आहे. अच्छा. हे लक्षात घेऊन व्यवहार चालतात. अच्छा. चलनाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण सांगितलं. हो. तर आणखी काय वैशिष्ट्य आहेत चलनाचे? चलनाचं दुसरं वैशिष्ट्य असं की चलन हे संपत्तीचं साठक म्हणून वापरता येतं. बरं. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की चलन हे तुम्हाला अधिक गतिमान करतं. अच्छा. म्हणजे विशेषतः आर्थिक अर्थानं गतिमान करतं. तुम्ही कुठेही प्रवासाला जाऊ शकता, त्या विदेशात तुमचं ते चलन एका अर्थानं सामर्थ्य ठरतं. बरोबर. तुम्हाला पाहिजे असलेल्या वस्तू, तुम्हाला पाहिजे असलेल्या सेवा, या सगळ्या गोष्टी चलनाच्या माध्यमातून आज सहजासहजी तुम्हाला प्राप्त करून घेता येतात. चलनाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की चलनाच्या माध्यमातून कर्जांची देवाणघेवाण होऊ शकते. म्हणजे मी आज घेतलेले तुमचे पैसे परत जेव्हा करायचे तेव्हा देखील त्याच पैशात मला परत करावे लागतात, त्याच चलनात मला परत करावे लागतात. डिफर्ड पेमेंट ज्याला आपण म्हणतो ते करण्याचं एक साधन म्हणून चलनाचा उल्लेख केला जातो. अच्छा. चलनाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य, मूलभूत वैशिष्ट्य, व्याख्येच्या पद्धतीचं वैशिष्ट्य असं की चलन ही एक प्रकारची जनरलाइज पर्चेसिंग पॉवर, सर्वसाधारण खरेदी शक्ती ज्याच्या अंगी असते अशा प्रत्येक गोष्टीला चलन म्हणताय. चलन म्हणताय. हे जास्त सोपं कळेल लोकांना, मुलांना. आता मला असं विचारायचं होतं की चलन कोणकोणत्या प्रकारचं असतं, काय फॉर्म्स असतात? या बाबतीत सर्व देशांचा विचार केला तर नाणी आणि नोटा, कागदी चलन आणि नाण्याच्या स्वरूपातलं चलन, अशा दोन स्वरूपात चलन असतं. बरोबर. आपल्या देशापुरता जर विचार केला तर आपल्या देशामध्ये देखील आता सध्या 50 पैसे, रुपया, 2 रुपये, 5 रुपये अशी नाणी आहेत. बरोबर. त्याचबरोबर 1 रुपयाची नोट आहे, 2 रुपयाची नोट आहे, बरोबर, 5 रुपयाची नोट आहे, 20 ची नोट आहे, 10 ची नोट आहे, 50, 100, 500, 1000 अशा चलनी नोटा आज आहेत. या स्वरूपात चलन वापरलं जातं. अच्छा. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की जी हलकी लहान नाणी असतात, कमी किमतीची जी नाणी असतात त्याचा वापर ठराविक रकमेच्या व्यवहारासाठीच केला जातो. बरोबर. म्हणजे 10 रुपयापर्यंत व्यवहार असेल तर 50 पैशाचं नाणं तुम्हाला मला घेणं चालू शकतं. पण मी जर उद्या असं म्हटलं की 500 रुपये मी तुम्हाला देणार आहे, ते सगळे 50 पैशात देणार आहे, ते चालत कठीण होऊ शकतं. तर जे अशी जी लहान नाणी असतात त्यांना लिमिटेड लिगल टेंडर, मर्यादित विधिसिद्ध चलन असं नाव असतं. आणि ज्या नाण्यातलं किंवा नोटेतला व्यवहार अमर्यादित स्वरूपात कुणाला मान्य करावा लागतो त्यांना आम्ही अनलिमिटेड लिगल टेंडर, अमर्यादित विधिसिद्ध चलन. म्हणजे 1 रुपयाच्या नोटेत मला तुम्हाला 1 लाख रुपये द्यायची इच्छा झाली तर तुम्हाला स्वीकारावं लागेल. अच्छा. तिथं तुम्ही नकारू शकत नाही. बरोबर. पण 50 पैशाच्या नाण्यात जर मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो म्हटलं तर तुम्ही
लिगली मला नकार देऊ शकतात. देऊ शकतो. अच्छा, हा एक नवाच मुद्दा होता. मला एक प्रश्न असा विचारायचा होता की या चलनाची देशांतर्गत अशी किंमत कशी ठरते? याबद्दल अर्थशास्त्रीय सिद्धांतामध्ये अनेक विचार आहेत, पण त्या बाबतीतला अनेकांच्या विचारांचं एकत्रीकरण तयार करून झालेला जो विचार आहे तो साधा आहे. सरकार चलन पुरवठा करतं. बरोबर. एका विशिष्ट क्षणाला चलन पुरवठ्यात जर वाढ झाली तर दुसऱ्या बाजूला वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती वाढतात. बरोबर. म्हणजे वाढलेला चलन पुरवठा, वाढलेल्या किमती. आता वस्तूंची आणि सेवांची किंमत म्हणजे चलनाची खरेदी शक्ती. बरोबर. जेव्हा चलन पुरवठा वाढतो तेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात, म्हणजे चलनाची खरेदी शक्ती कमी होते. जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती वाढायला लागतात तेव्हा त्या चलनाची खरेदी शक्ती कमी होत चालली आहे असं म्हटलं जातं. अच्छा. म्हणजेच थोडक्यात चलनाची खरेदी शक्ती चलन पुरवठ्यावर अवलंबून असते. हे एका बाजूला सांगितलं जातं. आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की चलनाची खरेदी शक्ती चलनासाठी जी मागणी आहे त्याच्यामुळेही ठरते. म्हणजे खरं बघायला गेलं तर अर्थशास्त्राच्या मूळ सिद्धांताप्रमाणे कुठल्याही गोष्टीची किंमत पुरवठा आणि मागणीमुळे ठरते. त्याच पद्धतीनं पैशाची खरेदी शक्ती किंवा पैशाची किंमत देखील पैशाचा पुरवठा आणि पैशासाठी असलेली मागणी यामुळे ठरते. अच्छा. मला असा एक प्रश्न विचारायचा होता की एका देशाचं चलन दुसऱ्या देशात चालतं का? म्हणजे थोडं सोपं विचारायचं तर भारतातला एखादा माणूस अमेरिकेत जायचं असेल तर त्याला भारतातल्या नोटा अमेरिकेत वापरता येतील का? आता परिस्थिती आजची अशी आहे की भारताचा रुपया जगात इतर देशात चालेल असं वास्तव नाहीये. जगात सर्व देशात चालणारी काही चलनं आहेत. ती कोणती आहेत? त्यांना काही लोक हार्ड करन्सी म्हणतात. तर अमेरिकेचा डॉलर, बरोबर, इंग्लंडचा पाऊंड, जर्मनीचा डशेमार्क, जपानचा येन ही जगात सगळीकडे चालणारी चलन आहेत. का चालतात ती? तर त्यांच्या पाठीमागे त्या राष्ट्राची जी आर्थिक शक्ती आहे त्या शक्तीमुळे चालतात. तसं सगळ्या राष्ट्रांचं होईल असं नाहीये. आणि कायद्याच्या मर्यादेत जर विचार केला तर भारताचा रुपया शेजारच्या ब्रह्मदेशमध्ये देखील चालणार नाही, पाकिस्तानमध्येही चालणार नाही. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही पाकिस्तानच्या नागरिकाला की हा माझा रुपया आहे आणि तुम्ही घेतलाच पाहिजे तुमच्या तांदळाच्या किमतीच्या स्वरूपात. तो म्हणेल नाही, मला पाकिस्तानी रुपया पाहिजे. बरोबर. म्हणजे तांत्रिक पातळीवर एका देशाचं चलन दुसऱ्या देशात चालत नाही असंच उत्तर द्यावं लागतं. अच्छा, मग असं जर असेल तर भारतातला एखादा माणूस अमेरिकेत जायचं असेल तर त्याने चलनाची काय व्यवस्था केली पाहिजे? इथंच एका चलनाबद्दल दुसरं चलन खरेदी करणं, चलनामध्ये विनिमय घडणं ही प्रक्रिया सुरू होते. अच्छा. आणि ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विनिमय दर ही कन्सेप्ट पुढे येते, ही संकल्पना पुढे येते. अच्छा. म्हणजे एका रुपयाला किती डॉलर किंवा एका डॉलरला किती रुपये, एक रुपया म्हणजे किती पाऊंड. आपण साधारणतः वर्तमानपत्रात विशेषतः आर्थिक पत्रकारिता ज्यात असते, इकॉनॉमिक टाइम्स, फायनान्शियल एक्सप्रेस, याच्यामध्ये शेवटच्या पानावर किंवा पहिल्या पानावर एखाद्या विशिष्ट ठिकाणी आजचा रेट ऑफ एक्सचेंज अशी माहिती दिलेली असते. 50 रुपये बरोबर एक डॉलर, बरोबर, 70 रुपये बरोबर एक पाऊंड, अशा प्रकारचे रेट्स दिलेले असतात. याला आम्ही विनिमय दर म्हणतो. आणि हा विनिमय दर ठरल्यानंतर मी मुंबईच्या फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये किंवा अमेरिकेतला एखादा नागरिक तिथल्या न्यूयॉर्कच्या फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये एखाद्या एक्सचेंज एजंटकडे जातो आणि मला बाबा अमेरिकेला जायचं आहे, मी इतके तुम्हाला रुपये देतो आणि आत्ताच्या या रेटनं मला तुम्ही त्या प्रमाणात डॉलर द्या. ते डॉलर्स घेऊन मी परत जाऊ शकतो, म्हणजे अमेरिकेला जाऊ शकतो. अमेरिकन माणूस मुंबईच्या बंदरात उतरल्यानंतर स्वतःच्या खिशातले डॉलर्स काढून तिथल्या एजंटला विकू शकतो त्या प्रिव्हेलिंग रेट ऑफ एक्सचेंजनं. आणि त्या बदल्यात भारतात प्रवास करण्यासाठी त्याला लागणारी रुपयातली रक्कम तो आपल्याजवळ ठेवू शकतो. म्हणजेच एका चलनाची दुसऱ्या राष्ट्राच्या चलनामध्ये किंमत ठरण्याची व्यवस्था सेट झालेली आहे, प्रचलित झालेली आहे. अच्छा. म्हणजे हा प्रश्न सुटतो की चलनाची अदलाबदल कशी करायची. मला थोडं आपण विनिमय दर, रेट ऑफ एक्सचेंज असा उल्लेख केला, हा विनिमय दर प्रस्थापित कसा होतो? या बाबतीत बरीच गुंतागुंत तशी लिखाणामध्ये, साहित्यामध्ये आहे. अनेक प्रकारचे दृष्टिकोन पुढे आलेले आहेत. एक काळ असा होता, म्हणजे युद्धापूर्वीचा काळ, महायुद्धापूर्वीचा काळ. दुसऱ्या महायुद्धानंतर परिस्थिती फारच बदलली.
पण 1919च्या दरम्यान खरं बघायला गेलं तर 1914 पर्यंत जगाच्या पातळीवर विनिमय दर ठरवण्याची एक साधी सोपी पद्धत होती. त्याला इंटरनॅशनल गोल्ड स्टँडर्ड, आंतरराष्ट्रीय सुवर्ण परिमाण असं नाव दिलं जायचं. त्यावेळी असं करायचे की एका डॉलरला समजा 1 ग्रॅम सोनं येतं आणि 1 ग्रॅम सोनं घेण्यासाठी भारतात समजा 200 रुपये लागतात. तर 1 ग्रॅम सोनं इकडं 1 ग्रॅम सोनंच आहे आणि अमेरिकेत एका डॉलरला 1 ग्रॅम सोनं असंच आहे. म्हणजे आधार काय झाला? सोन्याचा आधार झाला. इकडेही सोनं 1 ग्रॅम, इकडेही सोनं 1 ग्रॅम. तर इथं 1 डॉलर म्हणजे 1 ग्रॅम सोनं, इथं 200 रुपये म्हणजे 1 ग्रॅम सोनं. बरोबर. याचाच अर्थ हे सोनं बाजूला करा, 1 डॉलर बरोबर 200 रुपये असा रेट ऑफ एक्सचेंज ठरला जातो. हे सोनं जेव्हा प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँकेमध्ये शिल्लक असायचं आणि सोन्याच्या प्रमाणात चलन पुरवठा कमी जास्त केला जायचा. सुवर्ण साठा वाढला तर चलन पुरवठा वाढवायचा, सुवर्ण साठा कमी झाला तर चलन पुरवठा कमी करायचा आणि सोन्याच्या आयात निर्यातीवर कुठलंही बंधन घालायचं नाही असं जोपर्यंत पाळलं जात होतं आणि हे 1914 पर्यंत जगात पाळलं जात होतं तोपर्यंत ही इंटरनॅशनल गोल्ड स्टँडर्ड ही पद्धत चालू राहिली. महायुद्धात मात्र हे सगळं बदललं, खरं म्हणजे मोडलं गेलं आणि 1931ला कायम स्वरूपात इंटरनॅशनल गोल्ड स्टँडर्ड नष्ट झालं. आणि तिथनं पुढं ज्याला आपण नॉन कन्व्हर्टेबल पेपर करन्सी म्हणजे ज्या कागदी चलनाचं रूपांतर सोन्यात करता येत नाही आणि करण्याचं बंधन सरकार घेत नाही, अशा त्या कागदी चलनाची व्यवस्था जगभर सुरू झाली. आज अमेरिकेत देखील तीच आहे, भारतात तीच आहे, इंग्लंडमध्ये तीच आहे. जरी ते म्हणत असले की आमच्या डॉलरची सोन्यातली किंमत एवढी आहे किंवा आम्ही जरी म्हणत असलो की आमच्या रुपयाची सोन्यातली किंमत एवढी आहे, तरी मी समजा उद्या 1000 रुपयाची नोट घेऊन त्या रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसमध्ये गेलो तर ते मला त्या रेटनं सोनं देण्याला बांधलेले नाही. मर्यादा किंवा अट एवढीच की माझ्या हातात 1000 रुपयाची जर नोट असेल तर ही 1000 रुपयाची नोट मी देशात कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि 1000 रुपये किमतीचा कुठलाही माल विकत घेऊ शकतो. म्हणजे मी सोनालाकडे जाऊन 1000 रुपयाचं सोनं घेऊ शकतो, पण ते रिझर्व्ह बँकेवर बंधन राहत नाही. ही जुन्या काळातली पद्धत. अलीकडे मात्र 2 देशातल्या चलनाचा विनिमय दर ठरवण्याची व्यवहाराच्या दृष्टीनं अधिक सोपी पद्धत मांडली गेली. ती कॅसेल नावाच्या एका अर्थशास्त्रज्ञानं म्हटली. त्यानं काय सांगितलं की तुमच्या देशात तुमचं चलन काय खरेदी करतं तेवढंच खरेदी करण्यासाठी त्या देशातल्या चलनाला किती चलन वापरावं लागतं. उदाहरणार्थ आपण आता मगाशी मी सोन्याचं उदाहरण सांगितलं, पण समजा इथल्या मध्यमवर्गीय माणसाच्या जेवणाचं 1 ताट दुपारचं, लंचला मी कुठेतरी गेलो तर दुपारचं ते जेवणाचं 1 ताट घेण्यासाठी मला 35 रुपये व्हेजिटेरियन ताटासाठी द्यावे लागले. तशाच क्वालिटीचं तेवढ्याच क्वांटिटीचं जेवणाचं ताट अमेरिकेत विकत घेण्यासाठी जर फक्त 50 सेंट लागत असतील तर तिथले 50 सेंट आणि इथले 35 रुपये इक्वल. म्हणजे तिथल्या त्या सेंटची खरेदी शक्ती त्या जेवणाच्या ताटाची आमच्या त्या जेवणाच्या ताटा इतकीच आहे असा अर्थ झाला. याला त्यांनी पर्चेसिंग पॉवर पॅरिटी थिअरी म्हणजे खरेदी शक्ती समता सिद्धांत असं त्या कॅसेलनं नाव दिलं. आणि याच सिद्धांताची वेगवेगळी रूपं, अधिक प्रगत रूपं, उत्क्रांत रूपं आज जगभर मान्य केली जातात. इंटरनॅशनल बास्केट नावाचा एक विचार पुढे आला की ही अशा पद्धतीच्या वस्तूंची एक काय म्हणतात पिशवी जर विकत घ्यायची झाली तर अमेरिकेत किती डॉलर द्यावे लागतील लिहा. तीच पिशवी समजा जर्मनीत गेली किती दशे मार्क द्यावे लागतील लिहा. तीच पिशवी इथं भारतात घ्यायची झाली तर किती रुपये द्यावे लागतील घ्या. या 3 आकड्यांच्या मध्ये बरोबर चिन्ह करत गेलं की रेट ऑफ एक्सचेंज ठरला. याला पर्चेसिंग पॉवर पॅरिटी थिअरी असं नाव दिलं जातं. हा म्हणजे विनिमय दर ठरण्याच्या संदर्भातला एक सिद्धांतच होता. बरोबर आहे. आणखी असे काही सिद्धांत आहेत का? त्याचं काही स्पष्टीकरण आहे का? एक कसं आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नावाची जी व्यवस्था आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आली. या व्यवस्थेनं जगातल्या सगळ्या देशांच्या सहकार्यातून एक व्यवस्था म्हणजे विनिमय व्यवहाराची व्यवस्था निर्माण केली. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढावा
सगळीकडे रोजगार वाढावा आणि सगळ्या देशांचं कल्याण वाढावं म्हणून ही संस्था अस्तित्वात आली. ही संस्था अस्तित्वात येताना सभासद राष्ट्रांनी मेंबर होत असताना जी वर्गणी दिली ती काही प्रमाणात सोन्यात दिली. अच्छा. आणि उर्वरित स्वतःच्या चलनात दिली. बरोबर. आणि हे देत असताना प्रत्येक राष्ट्राला आपल्या चलनाचं सुवर्णमूल्य, त्याला पार व्हॅल्यू असा इंग्रजी शब्द आहे, म्हणजे माझ्या रुपयाची सोन्यातली किंमत काय आहे हे डिक्लेअर करून द्यावं लागतं. डॉलरला डॉलरची सोन्यातली किंमत काय आहे हे त्यांना डिक्लेअर करून द्यावं लागतं. असं सभासद होणाऱ्या प्रत्येक राष्ट्राला आपल्या चलनाची सोन्यातली किंमत काय ही तिथं डिक्लेअर करावी लागली. आणि मग याच्या आधारानं या आयएमएफनं आपल्याकडे सगळ्या राष्ट्रांचं चलन ठेवायला सुरुवात केली. बरोबर. तुम्हाला जर माझ्या राष्ट्राचं चलन लागत असेल तात्पुरतं कर्ज म्हणून आयएमएफ तुम्हाला द्यायला लागेल. अच्छा. तुमची गरज लागल्यानंतर तुमचं कर्ज परत आल्यानंतर ती परत शिल्लक वाढते, दुसऱ्या राष्ट्राला लागली तर त्याला द्यायला लागली. या पद्धतीनं एक विनिमय व्यवहार आयएमएफच्या माध्यमातून होतो. पण आयएमएफचं देखील हे सोन्याचं महत्व 1970-71 नंतर गेलं. अच्छा. कारण अमेरिकेनं आपल्या डॉलरच्या पाठीमागे जे सोन्यात रूपांतर करण्याचं बंधन होतं ते कॅन्सल केलं. बरं. आणि मग आयएमएफनं आणखी एक मोठी अतिशय म्हणजे पटणार नाही अशी कल्पना, पण ती राबवली गेली आता किती जवळजवळ 30-35 वर्ष, ज्याला आम्ही SDR म्हणतो, स्पेशल ड्रॉइंग राईट. याला काही लोक पेपर गोल्ड म्हणतात, कागदी सोनं असं म्हणतात. असा एक हक्क सभासद राष्ट्रांना दिला. अच्छा. पण हे सगळं दोन राष्ट्रातील सरकारच्या पातळीवरचे जे व्यवहार असतात ते मिटवण्याच्या दृष्टीनं उपयोगी आहे. पण तुम्हाला मला, ग्राहकाला, कुटुंब प्रमुखाला, नोकरदाराला या मेकॅनिझममध्ये जाण्याचं काही कारण नाही. त्याच्या दृष्टीनं मगाशी सांगितलेली ती बुट्टीची कल्पना, एकच बुट्टी या देशात घ्यायला किती लागतं, त्या देशात घ्यायला किती लागतं, त्या देशात किती घ्यायला लागतं, या पद्धतीनं विनिमय दर ठरतो. आणि बहुतेक मोठ्या काय म्हणतात बंदरामध्ये, विमानतळाच्या शहरात, राष्ट्रीय राजधानीमध्ये ही फॉरेन एक्सचेंज मार्केट्स असतात. अच्छा. नियंत्रण जर सरकारचं असेल तर सरकारच्या माध्यमातून ते व्यवहार करावे लागतात. पण आता अलीकडे आपल्याकडे करंट अकाउंटवर कन्व्हर्टिबिलिटी आलेली आहे. म्हणजे आज मी मुंबईच्या बाजारात जाऊन डॉलर विकत घेऊ शकतो, एन विकत घेऊ शकतो, फ्रँक विकत घेऊ शकतो, दशेमार्क विकत घेऊ शकतो. मला सरकार वगैरे असं काही विचारत नाही, हो तुम्हाला हे कशाला पैसे लागणार आहेत वगैरे. आज ते मोकळं झालंय. अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळं सगळ्यात सोपा सिद्धांत विनिमय दर ठरण्याचा हा पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचाच आहे. म्हणजे खरेदी शक्ती समतेचा सिद्धांत हाच व्यवहाराच्या पातळीला, ग्राहकाच्या, व्यक्तीच्या पातळीला, उपभोक्त्याच्या पातळीला सगळ्यात चांगला सिद्धांत असं म्हणावं लागेल. आपल्या उत्तरांमध्ये सोन्याचा बऱ्याच वेळा उल्लेख झालेला आहे. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला असा विचारू इच्छितो की विनिमय दर ठरवण्याच्या बाबतीतली सोन्याची काय भूमिका असते, आज काय भूमिका आहे? आजही आंतरराष्ट्रीय मोठ्या मोठ्या बाजारामध्ये, लंडनला, झुरिचला, न्यूयॉर्कला, टोकियोला सोन्याची किंमत बाजारात काय आहे त्या त्या चलनामध्ये हाच आधार धरला जातो. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की सोन्याबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेलं एक आकर्षण, नंबर 1, सोनं जवळ ठेवण्याची प्रवृत्ती, नंबर 2, सोन्याचं मूल्य कमी होण्याची शक्यता जवळजवळ नाही, असलंच तर हे मूल्य वाढत जातं. सोन्याचं मूल्य कमी होत नाही, बहुतेक लॉंग टर्म मध्ये ते वाढत जातं. उदाहरण जर सांगायचं झालं तर माझ्या लग्नाच्या वेळेला सोन्याचा दर 100-125 रुपये तोळा होता. अच्छा. आज मला वाटतं तो दर 6,000 रुपयाच्या घरात गेलेला आहे. आणि अगदी इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट जरी आपण काढून टाकला, भाववाढीचा प्रभाव जरी काढून टाकला, तरी त्यावेळेच्या मानानं आजचं सोनं अधिक महत्वाचं आहे. त्यामुळं ज्याला त्याला काय वाटतं, शेवटी जर जगाचा प्रवास करायचा असेल निर्धोकपणानं आणि तुमच्याजवळ व्यवस्थित सोनं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही व्यवस्थित प्रवास करू शकता. कारण सोनं जगाच्या कुठल्याही मार्केटमध्ये योग्य किमतीला विकलं जाण्याची खात्री असते. आणि म्हणून पहिल्यापासून, जुन्या काळापासून सोनं हाच चलन व्यवस्थेचा आधार. आपल्याकडे देखील आज देखील रिझर्व्ह बँकेकडे एकूण चलन पुरवठ्याच्या काही प्रमाणात सोनं असलं पाहिजे असं बंधन आहे. ते बंधन अजूनही गेलेलं नाही.
मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल की 91ला आपल्या देशाचं ते बॅलन्स ऑफ पेमेंट्स अडचणीत आल्यानंतर आपल्या मध्यवर्ती बँकेतलं 2 टन सोनं लंडनला पाठवावं लागलं होतं. सुदैवानं लगेच 8 दिवसात ते परत आणलं गेलं, आपला व्यवहार मिटवता आला म्हणून. बरोबर. पण दुसरं जेव्हा काहीही देणं मिटवण्याचं साधन तुमच्याकडे असत नाही तेव्हा तुमच्याकडचं सोनंच तुम्हाला वापरावं लागतं. हे जसं राष्ट्राच्या बाबतीत खरं आहे तसं मला वाटतं व्यक्तीच्या बाबतीत देखील तसंच खरं आहे. शेवटी आपण सोनं मोडतो. अडचणीच्या काळात पैसा मिळत नाही असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपण सोनं मोडतो. त्यामुळं जगाच्या इतिहासामध्ये, चलन व्यवस्थेच्या इतिहासामध्ये कुठेही कुठल्याही राष्ट्रामध्ये सोन्याचा आधार हा मूलभूत आधारच मानला गेला. सर, आपण सोन्याच्या बाबतीतली जी उदाहरणं दिली ही खूप सोपं उदाहरण होतं, म्हणजे समजायला कठीण विषय समजायलाही सोपं उदाहरण होतं. मला असं विचारायचं होतं की बॅलन्स ऑफ पेमेंट असा एक उल्लेख आपण आता केला, तर ते काय आहे म्हणजे नेमकं? एक सिद्धांत, एक विचार प्रणाली अशी आहे की तुमच्या चलनाची, राष्ट्रीय चलनाची खरेदी शक्ती आंतरराष्ट्रीय चलनातली म्हणजेच विनिमय दर हा ठरवण्यापाठीमाग बॅलन्स ऑफ पेमेंटचे फोर्सेस फार महत्वाचे असतात. अर्थात बॅलन्स ऑफ पेमेंटचा अर्थ साध्या शब्दात असा आहे की मी म्हणजे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला किती निर्यात करतं, बरोबर, आणि तेच राष्ट्र त्या दुसऱ्या राष्ट्राकडनं किती आयात करतं. आता उदाहरण घ्यायचं झालं तर समजा आपण भारत आणि इंग्लंड, आम्ही अमुक वर्षी इंग्लंडला किती माल पाठवला त्याची किंमत आम्हाला कशात द्यायला पाहिजे? पाऊंडात द्यायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर त्याच वर्षी इंग्लंडकडनं आम्ही माल किती घेतला त्याची किंमत आम्हाला असं वाटतं की आम्ही रुपयात द्यावी, बरोबर, त्यांना असं वाटतं की ती पाऊंडातच मिळावी. तर आमची निर्यातीची किंमत आणि त्यांच्याकडनं घेतलेल्या आयात मालाची किंमत जर समान झाली आणि ती रेट ऑफ एक्सचेंज गृहीत धरून समान झाली तर आम्ही त्यांचं देणं लागत नाही, ते आमचं देणं लागत. बरोबर. पण बऱ्याच वेळा असं होत नाही. आता भारताच्या बाबतीत तर वस्तुस्थिती अशी आहे की आमची निर्यात कमी आणि आमची आयात जास्त, म्हणजे आमचं देणं बाहेर जास्त, आमचं बाहेरनं येणं कमी. याला आम्ही डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट्स म्हणतो. आता ज्यावेळी तुमची निर्यात कमी आहे आणि तुमची आयात जास्त आहे त्यावेळेला तुमच्या चलनाचं आंतरराष्ट्रीय मोल कमी होतं आणि परराष्ट्रीय चलनाचं महत्व वाढतं. म्हणजेच आपल्या रुपयाचा विनिमय दर कमी होतो आणि परक्या चलनाचा विनिमय दर वाढतो. या अर्थानं बॅलन्स ऑफ पेमेंट्समध्ये होणारे चढउतार हे देखील विनिमय दर ठरवण्यातली एक महत्वाची शक्ती आहे, घटक आहेत, असा विचार मांडावा लागतो. अच्छा. आता आपण परकीय चलन असा उल्लेख केलेला आहे. अलीकडे आपण पाहतो की परकीय चलनाचा निधी किंवा गंगाजळी असे शब्द वापरले जातात, तर ते नेमकं काय आहे सांगाल का? एक आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रत्येक राष्ट्राकडे व्यापाराची देणी मिटवण्यासाठी किमान पुढच्या 3 महिन्याचा साठा परकीय चलनाचा. कुठलं परकीय चलन? जे देशभर जगभर खपतं असं परकीय चलन तुमच्या बँकेत, मध्यवर्ती बँकेत असलं पाहिजे. याला आम्ही परकीय चलनाची गंगाजळी म्हणतो. यामध्ये सध्या डॉलर, पाऊंड, येन मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं चलन असलं तरी चालतं. बरोबर. त्याच्या जोडीला त्यात सोनं ठेवलं तरी चालतं. अच्छा. आता अशी परकीय चलनाची गंगाजळी आमच्याकडे सध्या 1,000 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त आहे. अच्छा. आणि हा आकडा इतिहासात कधी नव्हता इतका मोठा आहे. अच्छा. आणि हे एका अर्थानं चांगलं आहे. पण असं चलन नेमकं कसं आलं आपल्याकडं? आमच्या मध्यवर्ती बँकेत ते साठलं कसं? त्याची रचना बघणं फार महत्वाचं असतं. तर या रचनेमध्ये काय दिसून येतं तर परराष्ट्रातील खाजगी कंपन्यांनी आमच्या कंपन्यात केलेली गुंतवणूक, बरोबर, परराष्ट्रीय सरकारनी आमच्या सरकारला दिलेली कर्ज किंवा परकीय बाजारपेठेत आमच्या संस्थांनी उभारलेली कर्ज, आणि चौथा भाग म्हणजे परदेशात आमचे जे लोक नोकरीला गेले त्यांनी पाठवलेले रेमिटन्सेस ज्याला आपण म्हणतो ते, असे हे पैसे आमच्याकडे गोळा झाले. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आमची निर्यात नेहमी कमी आणि आमची आयात नेहमी जास्त. अशामुळं आम्ही व्यापाराच्या माध्यमातून पैसा मिळवलेला नाही, हा परकीय चलनाचा पैसा. तो जर जास्त निर्यात करून आम्ही मिळवला तर ते आमचं देशाचं सामर्थ्य होतं. पण तो जर नुसा आजच्या या पद्धतीनं म्हणजे गुंतवणूक, कर्ज किंवा रेमिटन्स या पद्धतीनं आला तर तो केव्हाही परत जाऊ शकतो. त्यामुळे ते आमचं सामर्थ्य आहे किंवा नाही
याबद्दल काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. अच्छा. आणि म्हणून $1,000 कोटी पेक्षा जास्त परकीय चलन आहे असं म्हणायला जरी बरं वाटत असलं तरी त्याचा अधिक खोलात जाऊन विचार करणं आणि त्याचा चांगला परिणाम किती, वाईट परिणाम किती, काय घोटाळे होतील या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं ते देखील गरजेचं आहे. आज आपल्याला प्रोफेसर जे.एफ. पाटील यांनी चलनाचा विनिमय दर कसा ठरतो हे अतिशय सोप्या उदाहरणांनी स्पष्ट करून सांगितलं. BA आणि BCOMच्या विद्यार्थ्यांना सैद्धांतिक माहितीबरोबरच यातल्या सोप्या उदाहरणांनी हा विषय समजायला खूप मदत होईल अशी मला आशा वाटते. पाटील सर, आज आपण इथे आलात याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी आपले आभार मानतो. नमस्कार.